आदरणीय शंकरराव मस्कर साहेब या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत। संघाचे माजी बळीराजाच्या प्रतिमेला संघाचे माजी सरचिटणीस सन्माननीय श्री अरविंद डाबळे साहेब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत। रूपांतर करण्यासाठी आपल्या सहकार्याने जवळ केलं या संस्थेची स्थापना केली। देवदाटाने आपण यांचा आपल्या संघाध्यक्षांच्या या कार्यावरून आपण कार्यक्रमाचे या ठिकाणी स्वागत करतोय की अरविंद डाबळे साहेब। कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेचा 104वा वर्धापन दिन मुंबईत कुणबी ज्ञातिगृह वाघे हॉल परेल येथे संपन्न झाला। यावेळी संघाशी संलग्न तालुका शाखा, विभागीय शाखा, कुणबी युवा मंडळ मुंबई, कुणबी महिला मंडळ, कुणबी विवाह सल्लागार मंडळ, कुणबी भूमिपुत्र असे यावेळी उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। 1 ऑक्टोबर 1920 रोजी राजापूर तालुक्याचे सुपुत्र गुणाजी विठ्ठल माळी यांनी या संस्थेचे रोपटं लावलं। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संघाच्या ध्येय उद्दिष्टाप्रती कामकाज करणार असल्याचे सुतोवाच केले। धन्यवाद। गावकरशाही, मालकरीशाही, गावागावात असलेली प्रतिष्ठित मंडळी, सावकारी पेशामध्ये अडकलेला समाज या सर्वातून लोकजागृती करून समाजाला संघटित करण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। समाज एकसंघ होतो, या समाजाला कुठेतरी आर्थिक पाठबळ दिलं गेलं पाहिजे या माध्यमातून 27 मे 1922 रोजी कोकणच्या तिल्लोरी कुणबी परस्पर सहकारी पतपेढीची सर्वप्रथम निर्मिती झाली। या पतपेढीच्या माध्यमातून समाज घटकांच्या आर्थिक गरजा लहान मोठ्या प्रमाणामध्ये भागवण्याच्या कामाला सुरुवात झाली। समाजाला एक वेगळी आर्थिक पाठबळाची दिशा मिळाल्यामुळे हळूहळू समाज आर्थिक दृष्टीने आपल्या गरजा पूर्ण करू लागला। अशा परिस्थितीमध्ये या 4 जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी तालुकानिहाय संघटनेच्या बांधणीला सुरुवात झाली। तालुक्यातून अनेक समाज कार्यकर्ते, तरुण या आंदोलनामध्ये, या संघटनेच्या एकंदर बांधणीमध्ये एकत्र आले। वेगळी प्रेरणा मिळाली आणि प्रत्येकाला असं वाटू लागलं की आम्हाला सुद्धा समाजासाठी काहीतरी करायचंय। आणि या भावनेतून तरुणांचं एक वेगळं पाठबळ या संघटनेच्या माध्यमातून उभं राहिलं। हा समाज एकत्र येतोय, मग त्याला बैठकीचं कुठेतरी एखादं स्थान निर्माण व्हावं। मुंबई सारख्या मध्यवर्ती ठिकाणी समाजाला एक ऑफिस असावं हा विचार मनामध्ये बाळगून याच समाज धुरीणांच्या सोबतीला आलेले कैलासवासी स्वर्गीय पांडुरंग शेठ वाघे, ब्रिटिशांच्या काळामध्ये इंजिनियर असलेले, आर्थिक दृष्टीने बऱ्यापैकी चांगली परिस्थिती असलेले, परंतु समाजाची जाण असलेली ही व्यक्ती, मलाही काहीतरी समाजाचं देणं लागतं या माध्यमातून मुंबईच्या ठिकाणी या परिसरामध्ये असलेली सोनमार्गीची जागा त्यांनी समाजाच्या साठी आपले पिताजी यांच्या माध्यमातून देण्याचं निश्चित केलं आणि आर्थिक पाठबळही तेवढ्याच पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी पुढे केलं। हळूहळू समाजामध्ये ही सगळी बाब पसरू लागली। कार्यकर्त्याच्या माध्यमातून मुंबई सारख्या ठिकाणी एखादी वास्तू उभी झाली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून लहान मोठा कार्यकर्ता काम करायला लागला आणि याच सर्वांच्या सांघिक बळावरती मुंबईला 27 आणि 28 एप्रिल 1940 साली झालेल्या कुणबी सामाजिक परिषदेमध्ये घडलेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थित्यंतराच्या
घटनांचं मोल करणारा दानशूर आदरणीय नेते पांडुरंग शेठ वाघे साहेब यांनी परळ येथील आपल्या मालकीची जागा संघाला दिली आणि आपल्या पूज्य पिताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदतही केली। या सर्व थरातून मिळालेल्या भरीव सहकार्याने संघाच्या या वास्तूची उभारणी झाली। समाजश्रेष्ठींच्या आशीर्वादाने सर्व थरातील समाज घटकांकडून मिळणारा विश्वास आणि सहभागाचा अमोघ सामर्थ्याने भारावून गेलेल्या तरुणांनी समाजाला जागृत करण्यासाठी कुणबी उदय हे 31 जानेवारी 1935 रोजी मासिक सुरू केलं। समाज नेते शामरावजी पेजे साहेब एक तरुण तरफदार असं नेतृत्व या समाजाला लाभलं। समाजाची असलेली दैनावस्था याचा सखोल अभ्यास करून गावागावातून वाडी वस्त्यातून पायपीट करून सर्व समाजाची जी परिस्थिती आहे ती समजून घेऊन त्यांनी राजकीय या दृष्टीने प्रवास सुरू असताना आपल्या समाजाला कुठेतरी या दैनावस्थ्यातून बाहेर काढण्यासाठी पेजे समितीचा एक अहवाल तयार झाला। अर्थात या बाबतीत आदरणीय राजाभाऊ कातकर साहेब अधिक सविस्तरपणे याचा इतिहास सांगू शकतात। नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना तरुणांना हा उगवता स्पर्श मी या ठिकाणी करतोय की या संघाची वाटचाल कशा तऱ्हेने झालेली आहे। मित्रांनो, पेजे साहेबांनी या संघाची धुरा अध्यक्षपदाची आपल्या खांद्यावर घेतली आणि या वेळेपासूनच खऱ्या अर्थाने या चारही जिल्ह्यातील कोकणातल्या समाज मुंबईपासून गावापर्यंत एकत्र आणण्याच्या कामाला सुरुवात झाली। समाज जीवनात बदल घडवण्यासाठी सन 1976, 1981 आणि 1985 ची सामाजिक अधिवेशन त्यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली। यानंतरच्या काळामध्ये 1985 31 डिसेंबर हेही समाजाचं अधिवेशन पश्चिम रेल्वेच्या या रेल्वे मैदानावरती पर्यंतच्या घेण्यात आलं। वेगवेगळ्या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे हजर होते आणि समाजाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने सामाजिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाच्या माध्यमातून समाज परिषदेच्या माध्यमातून प्रबोधन झालं। हळूहळू समाजाच्या या साखळीमध्ये जोडला झालेला प्रत्येक कार्यकर्ता आपलंही काही देणं आहे या माध्यमातून समाजाचं काम करू लागला। बघता बघता समाजाच्या या संघटनेच्या अधिपत्याखाली अनेक तालुका शाखा निर्माण झाल्या। समाजाचे या संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय शिगवण साहेब यांच्या अधिपत्याखाली तत्कालीन सर्व समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्याची सामाजिक संघटना झाली पाहिजे या कामाला सुरुवात केली आणि आज या संघामध्ये जवळजवळ 42 तालुका संघटना विभागीय शाखा आज कार्यरत आहे। ही व्याप्ती अजूनही पुढे जाण्याची गरज आहे, कारण मित्रांनो संघ 104 वर्षाची वाटचाल करत आहे आणि या 104 वर्षाच्या या वाटचालीमध्ये अनेक समाज धुरीणांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, समाज घटकांनी, माता भगिनींनी या समाजाला जे जे शक्य होईल, जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा सर्व दिवंगत समाज धुरीणांना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि या मान्यवरांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो, मानवंदना देतो। मित्रांनो, कुणबी उदय हे काही काळ चाललं, परंतु काही तांत्रिक अडचणी ह्या या ठिकाणी आपल्याला पूरक ठरल्या नाही। कुणबी उदय बंद झालं। यानंतर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय शिगवण साहेब
त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये कुणबी भूमिपुत्र हेही पाक्षिक सुरू करण्यात आलं. या माध्यमातून समाजामध्ये घडलेल्या अनेक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, समाजाला जागृती देण्याचं काम या पाक्षिकांच्या माध्यमातून करण्यात आलं. आजही हे पाक्षिक अडचणीमध्ये आहे. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी स्थित्यंतर घडत होती, वेगवेगळ्या अडचणी येत होत्या, समाजासमोर अनेक ज्वलंत विषय उभे राहत होते. पेजे समितीचा अहवाल शासन दरबारी असूनही तो मंजूर व्हावा, शासनाने त्याला मंजुरी द्यावी यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, अनेक आंदोलनं केली गेली. पेजेस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड असे आंदोलन झाल्यामुळे समाजामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झालं. पण सरकार या सगळ्या परिस्थितीची दखल घ्यावी असं वाटलं नाही. आणि अजूनही मित्रांनो, पेजेस समितीचा अहवाल शासन दरबारी कितपत पडलेला आहे. आज तुम्ही आम्ही ज्यावेळी समाजाच्या या मातृसंस्थेच्या झेंड्याखाली एकत्र येतोय त्यावेळी आपली काही नैतिक जबाबदारी या ठिकाणी आहे. त्या जबाबदारीचा संदर्भ विचारात घेऊन मी माझा गाव, माझं कुटुंब, माझा तालुका आणि पर्यायाने माझा संघ ही साखळी ज्यावेळी आपण एका माळीमध्ये विणण्याचा प्रयत्न करू त्याच वेळी त्या समाजाला आपण काहीतरी दिलंय याची प्रचिती आहे. आपल्याला माहित आहे की मधल्या कालावधीमध्ये आपल्या समाजातील मुलांना चांगलं उच्च शिक्षण घेता यावं, गोरगरीब विद्यार्थ्यांना मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करता यावी म्हणून या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी सरकारने आपल्याला भूखंड दिला होता. आज या संघाच्या कार्यालयामध्ये आपण जरी एक छोटंसं वसतिगृह सुरू करत असलो तरी ते मर्यादित स्वरूपामध्ये आहे. 20 ते 25 विद्यार्थ्यांची जेमतेम आपण व्यवस्था करू शकतोय. या छात्रालयातून, या वसतिगृहातून आतापर्यंत हजारो विद्यार्थी या सोयीचा लाभ घेऊन उच्च शिक्षित होऊन वेगवेगळ्या स्तरावरती आज ते गेलेले आहेत. परंतु मित्रांनो, मला समाजाने दिलं पण मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे ही भावनाच आज लोक पावत चाललेली आहे. आणि म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या सोयी सुविधांची लाभ घेऊनही अनेक समाजधुरी या संघाकडे वळून बघण्याचं काम करत नाही ही शोकांतिका आहे. समाजाच्या अधिपत्याखाली युवक मंडळाला आपण एकत्र केलंय, महिला मंडळाला एकत्र आणण्याची महिला शक्ती आपण त्या माध्यमातून काम करतोय. समाजातील मुला मुलींची लग्न जुळण्यासाठी विवाह मंडळाच्या माध्यमातून आपण काम करतोय. आता नुकतंच थोड्या वेळापूर्वीच आपण ज्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचा सन्मान केला ते केसीसी आहे, म्हणजे कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. समाजातील शेतकरी वर्ग व्यवसायी झाला पाहिजे, हातात नांगर धरता धरता हातात तराजू आला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही व्यावसायिक या माध्यमातून सुद्धा उभं राहिलं पाहिजे. इतरांच्या बरोबरीने ताट मानेने आपल्यालाही जगता आला पाहिजे. म्हणून केशशाहीच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी त्या माध्यमातून कर्ज देणं, प्रबोधन करणं हेही काम सध्या सुरू झालेलं आहे. पण मित्रांनो, मी ज्याचा उल्लेख केला त्या मुलुंड वसतिगृहाच्या भूखंडावरती वसतिगृहाची इमारत बांधण्याच्या कामाला मात्र बरेच वर्ष खंड पडला होता. आणि ही बाब अनेक समाज धुरीणांनी, अनेक समाजातल्या कार्यकर्त्यांनी, समाजातल्या अनेक आमदारांनी, खासदारांनी सातत्याने त्याला आपलं पाठबळ देण्याचं काम केलं. आणि सर्वांच्या सांघिक बळावरती आपण 14 जानेवारी 2024 रोजी मुलुंड या ठिकाणी कुणबी विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधून आज ते वसतिगृह आपण सुरू केलेलं आहे. मित्रांनो, हा सगळा इतिहास सांगत असताना समाजासमोर अनेक ज्वलंत विषय आहेत. मध्यंतरी तिल्लोरी कुणबी
कोकणातील या मुख्य मधुकर तोरसकर साहेब, म्हात्रे साहेब यांच्या महिला मंडळाच्या सहसचिव श्री किशन गोदरे साहेब, आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. धन्यवाद साहेब. रत्नागिरी शाखा, संगमेश्वर शाखा उपस्थित सगळ्यांना आणि अध्यक्ष आणि सगळ्या टीमला संघाच्या 104व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. मला अशी खूप दिवस सूचना वाटत होती, आता सेक्रेटरीनी त्यांच्या या बंदोबस्तामध्ये आणलेलंच आहे. आता हा जो युग आहे तो माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे. तर आपल्याला हे 15,000 आणि 18,000 सभासद हा एका माणसाच्या फॉलोअर असतात आजकाल फेसबुकच्या आणि याच्या. तर आपण अशी काही प्रयत्न करावं, आपला एक हॉटलाईन नंबर घ्यावं, त्याचं वेबसाईट बनावं, फेसबुक पेज बनावं आणि व्हॉट्सअप नंबर बनावं, जेणेकरून या पुढच्या 105व्या वर्षामध्ये जवळजवळ 105 किंवा 5 लाख सभासद आपले जुळतील, सभासद होतील, अशी मानस आपण आता इथे आज आपण केलं पाहिजे. एवढंच मी बोलेन. जय गुरुजी. या ठिकाणी मी फक्त शुभेच्छा द्यायला अजून बराच वेळ झालेला आहे. आजच्या 104व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सभागृहातील सर्व समाज बांधव आणि व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर कोणाचा या ठिकाणी आपण नाव घेत नाही. खरं तर मी राजापूर तालुक्याचे सचिव अनिल भोवड आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की आमच्या राजापूर तालुक्यातलेच माळी गुरुजी आणि त्या माळी गुरुजीने आज हे जे रोपटं लावलं होतं समाजोन्नती संघाचा या ठिकाणी आपण 104वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत. या वर्धापन दिनाचे अध्यक्ष माननीय नवगडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेण्यात वेळ काय घ्यायचा नाही आपल्याला. आणि वहिनी आपली त्रिभुवनी या निश्चितपणे त्यांचं योगदान मार्गी लागलेलं आहे. आणि आता मी सुरेश कानाल, शाखा तालुका संगमेश्वर. सेक्रेटरी श्री मने साहेब यांनी ज्या तालुक्यांना काही सूचना केलेल्या आहेत. संगमेश्वर ही शाखा गेली 68 वर्ष कार्यरत आहे. आम्ही नक्कीच आपल्या सूचनांचा विचार करू. अण्णासाहेब पेजे आणि समाजाची स्थापना केली माळी गुरुजी वाघेशेठ यांना अभिवादन करतो. किती पण काय करा, कोणतरी सोडवणारा आपला बाप असला पाहिजे पुढे. आणि म्हणून शासन दरबारी कुठेतरी जाण्यासाठी आपला विचार मंच आम्ही जेवढ्या नेत्याकडे गेलो, आमच्या ओबीसीच्या तेवढ्या लोकांनी 10/20 जरी जागा आम्हाला रोडवर करायचं, एखादं वाचनालय करायचं झालं ना, तर ते काय म्हणतात, माझ्या पक्षाने मला ऑर्डर दिली नाही तर मी काय करणार. निवडून गेले आमच्या मतावर, पण आम्हाला समाजाला, एका समाजाला आम्ही काय देणार नाही असं सांगतात ते. म्हणजे आमचं बहुमत असून सुद्धा आमचं खोटं मत ठरतंय. याचं कुठेतरी समाज बांधवांना ज्यांना खरोखरच समाजकार्य कळतं, खरोखर समाजकार्य कळतं, त्यांनी बळीराज सेनेकडे वळणं गरजेचं आहे. कारण बळीराज सेना ही आम्ही निर्माण केलेली आहे. आमचा बाप आहे तो. आमच्या बापाला आपण बाप म्हटलं पाहिजे, तरच समाजाला न्याय मिळेल, अन्यथा न्याय मिळणार नाही. एवढंच मी तुम्हाला सूचना म्हणून बोलतोय. आणि मी पोटतिडकीने का बोलतोय याचा सर्वांनी विचार करा. आपल्या मनाची समाजकारण आणि राजकारण ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. नुसतं समाजकारण होत नाही. जसा काळ बदलला तसा आपल्याला बदलावं लागेल. याच्या अगोदर आम्ही संघात येत होतो तेव्हा काय म्हणत होतो, राजकारणाच्या चपला बाहेर काढूया. 1800 आम्ही सभासद पूर्ण केले. आता या वर्षी आम्ही लगभग 3000 पूर्ण करू आणि 10-10.5 लाख आम्ही देणगी स्वरूपामध्ये पूर्ण केलेले आहेत. तरी आणि आज जरा बरं वाटतोय, कारण गेल्या अनेक 3-4 वर्ष मी बघतोय, मला वाटतं 103 वर्ष झाले होते, पण मला वाटतं 103 सभासद समोर नव्हते, पण आज फुल भरून दिसतोय. आनंद होतोय आणि 104 निमित्ताने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय विठोबा जाईलकर, सुनील विठोबा जाईलकर, तालुका तळासाखीचा सरचिटणीस. आज 104 वर्ष पूर्ण होऊन आज आपण खरोखरच 105च्या वर्षामध्ये आपण या संघाचा, आपण या मातृसंस्थेचा आपण येत्या 5 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. खरोखरच अभिमान वाटतो की आज या मातृसंस्थेबरोबर काम करताना आज बरेच अडचणी आल्या असते तरी पण मातृसंस्था ही मातृसंस्था असते. आणि या संस्थेला ज्यांनी रोपं लावलं ते आपले माली गुरुजी,
संभाजी पेरे साहेब आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या आपण इमारतीमध्ये आपण जो बसलो आहोत त्या इमारतीला ज्यानं देणगी स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे वाघेशेठ या आमच्या तळा तालुक्याचे सुपुत्र आणि खरोखरच जय कुंभी. माझं नाव निलेश तुकाराम सटवे. मी शाखा तालुका मानगावचा उपाध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहे. आज या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय व व्यासपीठासमोर बसलेले सर्व सन्माननीय सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आज या ठिकाणी माझी मातृसंस्था आपली मातृसंस्था कुणबी समाजोन्नती संघ शाखा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई त्याचे 104 वर्ष संपून 105व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. या वाटचालीसाठी माझ्याकडून तालुका मानगाव शाखेकडून खूप शुभेच्छा. नमस्कार. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि आजच्या ह्या वार्ताहून 114 पूर्ण झाल्याचे 105व्या मध्ये पदार्पण करत आहोत. आणि अशा ह्या कार्यक्रमाच्या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर बसलेले सर्व माझे जय कुणबी बालचंद्र उर्फ बबन सीताराम गोरिबले या सर्व मान्यवर नेत्यांना माझा वंदन आणि आज पदाधिकारी यांना सुद्धा माझा नमस्कार. मी प्रतिवर्षाप्रमाणे गेली 25-30 वर्ष या ठिकाणी आपल्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून नाटक असो कोणते कार्यक्रम असो त्या माध्यमातून कार्यक्रम करत आलेलो आहे. आज सुद्धा मी आपल्या ह्या 104व्या वर्धापन दिनानिमित्त एक छोटी कविता लिहिली आहे. मी स्नेहा हेमंत खापरे, संघ महिला मंडळ सहसचिव. आदरणीय व्यासपीठ, मी जास्त काही बोलणार नाही, पण शाखेच्या माझ्या मसा शाखेकडून आणि संघाच्या महिला मंडळाकडून मी 104व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देईन. 104वा वर्धापन दिन पूर्ण झाला आणि 105 मध्ये आपण नव्याने पदाधिकारी कार्यकारिणीच्या माध्यमातून आज आपण नव्याने 5वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. मी रत्नागिरी तालुक्याच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की येणाऱ्या पुढील मी प्रकाश चंदूरकर, शाखा तालुका लांजा. सर्वात प्रथम आपल्या 104व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 104व्या वर्धापन दिनानिमित्त मी तुमच्या मंचावरील सर्वांना आपल्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एकच सांगतो की आपण 104. माझं नाव अनंत कृष्णा साळवी, मी माझी लोकमान्याचा अध्यक्ष आहे. मला एकच सांगायचं आहे की आपण आपल्याला पाहिजे आपल्या पूर्वजांनी इथे मोठा हॉल बनवून ठेवला आहे आणि ह्या हॉलमध्ये एवढी मोठी कॅपॅसिटी आहे की आपण बहुसंख्येने बसू शकतो. पहिलं लिगल मॅटर असतील त्या नंतर बघू, पण सगळ्या ही भिंत काढून आपला मोठा हॉल इथे पहिलं एखादा पाहिजे. नवगणी साहेब मी तुम्हाला सांगतो की ही आपली इथली जी भिंत आहे ती कोणी बांधली, कशासाठी बांधली आहे, या भिंतीचं पहिलं हे करा. आपला इकडे मोठा हॉल आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवला आहे आणि हे इथे नाही पाहिजे, याला काढलं पाहिजे. आणि आपला हा एवढा विस्तीर्ण हॉल आहे, त्याच्यामध्ये आपले समाज बांधव बसतील. त्याच्यामध्ये मी जास्त काही बोलत नाही, मला खूप काही बोलायचं होतं, परंतु वेळ आपल्याला सगळ्यांना सर्वांना शुभेच्छा. आपले सगळे आघाडी नेते 4व्या वर्धापन दिनानिमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि नवीन कमिटीला आमच्या शुभेच्छा आहेत. फक्त एकच आहे, तुम्ही फक्त सुरुवात करा, येणाऱ्या 4-5 दिवसात निर्णय घ्या. आपण जरांगेला परत त्याला हॉस्पिटलला पाठवूया एवढी विनंती करतो. सर्व संघटना नवगणे साहेब, आपण फक्त घोषणाच करा. आम्ही एकीकरण समिती असू दे, सगळ्या शाखा असू दे, बलिराज सेना असू दे, आपल्या नेतृत्वाखाली काम करायला आम्ही सज्ज आहोत एवढीच विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष शाखा तालुका मंडणगड. आज कुणबी समाजोन्नती संघ मुंबई. सर्वप्रथम माननीय तिनमुखींना मी वंदन करतोय आणि इथे उपस्थित आजच्या 104व्या वर्धापन दिनासाठी उपस्थित सर्व समाज बांधवांना मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतोय. आता इथे मनोगत व्यक्त करताना अनेकांनी अनेक सूचना मांडलेल्या आहेत. शापूर शाखेकडून आम्ही एक सूचना मांडतोय की एवढी मोठी आपली संस्था आहे, 42 आपल्या शाखा आहेत आणि काम इथे येत असतोय, पण कोण कुठल्या शाखांचे पदाधिकारी आहेत किंवा कोण कुठल्या शाखांचे सदस्य आहेत याचा काही ताळमेळ आम्हाला अजूनही लागलेला नाही. कदाचित आम्ही नवीन असू, पण संघाला सूचना नाही, पण एक विनंती आहे की लवकरच आपण एक किमान 4 तासाची तरी कार्यशाळा सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांची आपण लावावी. संघाला काय अपेक्षित आहे शाखांकडून आणि शाखांनी संस्थेकडून काय समजा त्याबाबतचं मार्गदर्शन हवं असेल त्याबाबतचं वैचारिक आदान प्रदान होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी
संघाची एक जिन्सीपणा निर्माण होण्यास मदत होईल, पदाधिकाऱ्यांची आपसात ओळख होईल. तर एवढी नाममात्र मी सूचना करतोय. दुसरा एक विषय की आता अनेक लोक जे आहेत नवीन पदाधिका करतात आंदोलनाची किंवा काहीतरी एकदम ठोस भूमिका घेण्याची, परंतु मला एक म्हणायचंय की आपण ह्या सर्व गोष्टी सोडवण्यासाठीच आपण राजकीय पक्ष उभा केले, लढत भूमिका घेण्यासाठी आपण राजकीय पक्ष संघाच्या माध्यमातून उभा केलेला आहे. जसं इथं आता एका माझ्या हा माझा स्वतःचा आहे, यासाठी मला कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी थांबायचा आहे. आपल्या जय कुणबी. माझं नाव एकनाथ धर्मा डिंगणकर, विभागीय शाखा विरार. आज या 104 वर्धापन दिनानिमित्त मी संघाला, शाखेला आणि सर्व तमाम बंधूंना मी शुभेच्छा देतो. कुणबी जय कुणबी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचं पहिलं ऋणी आहे. वाघेशेठ शामराव साहेब माळेजी यांना त्रिवार वंदन करून पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम विक्रम लेपे. प्रथमतः 104व्या वर्षात वर्धापन दिनानिमित्त जी आपली जुनी कमिटी होती, जे जुने काही कमिट्या पहिल्यापासून होत्या, त्यांनी जे आजपर्यंत इथपर्यंत आपल्याला आणून ठेवलं त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याप्रमाणे आज जे समाज बांधव इथे जमले आपल्या वेळात वेळ काढून सुट्टी नसताना त्यांचेही आभार मानतो. आणि 104व्या या वर्धापन दिनानिमित्त नवीन कार्यकारिणीला पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. कुणबी म्हटलं तर अखंड भारत देशामध्ये या कुणबी आहे. जय कुणबी. जय कुणबी. सगळ्यांना धन्यवाद देतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे बरे गेले आणि नवगणे आले निवडणुकीनं, पण त्या साहेब बोलायचं राहून गेलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. साहेब तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही नावाचे नवगणे आहात, तुमच्या नावामध्ये नवगण 10वा आता येतो दसरा, तो त्याच्यावर ऍड करा आणि दसऱ्यासारखं ह्या समाजाला पुढवा, हीच आपल्या चरणी नम्र विनंती करतो. जमलेले सगळे समाज बांधव, 1 ऑक्टोबर 1920 कुणबी समाजोन्नती संघाची स्थापना झाली आणि आज पाहता पाहता 104 वर्ष या समाज संघाला झालेले आहेत आणि आज या समाज संघाचा वर्धापन दिवस आहे. दुसरा साहेब इथलं सगळं बसलेलं वडीलधारी आणि तुम्ही समजा भावांनो मी बहिणींनो, मी फक्त 5 वाक्य बोलणार आहे, मॉप नाही बोलणार मी. समजे जण मगापासून म्हणतात ना, तर आपण असं वाटतं का आपण बामण झालो की कोण झाला आहोत, पण समजे जण कुणबी आहो ना, कुणब्यांची भाषा कोण बोलत नाही, एवढं मोठं आपण कुणबी हा आहोत. आणि या संपल्या कोकणामध्ये 4 भाषा आहेत. तिकडे मालवणी हाय, म्हणजे इथे आपली कुणबी भाषा, बानकोटी, संगमेश्वरी, तिकडे आगरी आणि त्याच्या पलीकडे वारली भाषा आहे. समजेजण आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलताव आणि तुम्ही का नाही बोलत? बोलायचं आपला कुणब्यांचं, कुणब्यांची अकादमी करायला पाहिजे. हे समजा बेस आपण बोलू. नंतर आपण एक संमेलन घ्यायचं आहे, त्याच्यात बोलायचं आहे. फक्त आपण इथं बोलता नाही, घरात जाता निजता पुन्हा येता. आपल्या समाजाचा गावाने 104 वर्ष झाली ना, पण 104 वर्षाचा इतिहास पिताच कुणी लिहिला नाही. काय नाही लिहिला कुणी? तर मी समजेना आता सांगताय भावानं, तुम्ही समजा आलो ना, त्या 5 वर्षात तेवढं काम जरी केलं ना तरी माफ होईल. चालता बोलता इतिहास बसला बघा तिकडं, समजापासून आतापर्यंत समजा सांगतील. आपल्याकडे पण आहे. या भावांना ओळखणारा लोक आता एक जायला लागलंय. तेव्हा जास्त आपण न करता हा एकच काम आपण करा, एवढंच मी या निमित्ताने सांगताय. आणि आपली कुणबी भाषा, बानकोटी म्हणतात त्याला, संगमेश्वरी म्हणतात. विद्यापीठामध्ये बोली भाषांचं संमेलन झालं. कोकणी भाषा आहे, वारली भाषा आहे, आगरी भाषा आहे. कुणबी भाषेचा त्याच्यामध्ये समावेश नाही, कारण कुणबी भाषेत कुणी लिहितच नाही ना, पुस्तकच नाही. पण बोलला की आपण हसताव त्याला, पण तसं लिहायला शिका. आपण कुणब्यांचं एक साहित्य संमेलन घेणार आहोत. अध्यक्ष महोदय मी विनंती करेन, आपले 300 साहित्यिक आहेत, फक्त पैशाअभावी ते साहित्य संमेलन होत नाही. जागा नक्की केलेल्या चिपळूणला. आपण समजायला जर मदत केली ना, तर कुणब्यातलं सगळं साहित्यिक पुस्तकं घेऊन येतील. बेस झाला, तुम्ही मला बोलायला सांगितलं, मी आपल्याला आभार मानतो. धन्यवाद. 8 वर्षामध्ये या भावांनी आणि लिमिटेड बहिणींनी एवढं प्रेम दिलं की कितीही वाजलं तरी पण इथे बसून राहावंच वाटतं.
आल्यानंतर जी माझी ओळख महाराष्ट्रभर गेली, आधी होतीच 2-3 जिल्ह्यांमध्ये, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग होतीच, पण अख्खा महाराष्ट्रभर आपल्या संघाचं नाव आहे. आणि ह्या संघाच्या नावाला अनुसरून जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला यश येईल. 1-2 वक्त्यांनी मगाशी सांगितलं की आपल्याला पक्ष नको, आपल्याला आपला पक्ष आहे. मी सांगते आपल्या संघाचं नाव एवढं मोठं आहे, आपला संघ एवढा पूर्वापारपासून 104 वर्षापासून आहे, तर आपल्या अध्यक्षाला, आपल्या सचिवांना आणि आपली जी कमिटी आहे ह्यांना महाराष्ट्रामध्ये कदाचित राज्यमंत्र्याचा दर्जा पण मिळू शकतो. तर आपण बाकी गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या समाजाचं जे सांघिक नेतृत्व तिथे चाललेलं आहे, पुन्हा एकाला नेता म्हणून आपल्याला जमणार नाही, कारण आपण बहुसंख्य आहोत. बहुसंख्य म्हणजे आपण जर लोकसंख्येच्या 60%, 70% आहोत, तर आपल्याला एक नेता जमणार नाही. माझं म्हणणं स्पष्ट आणि एकदम क्लिअर आहे की आपण संघाच्या नेतृत्वामध्ये पूर्ण संघटना ज्या आहेत समाजाच्या त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण एकत्र राहून एखाद्या व्यक्तीच्या पाठीसाठी, एखाद्या आपण आमदार खासदार बनवण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्याला यश नक्कीच येईल. पुन्हा एकाला नेता म्हणायला आम्ही तरी तयार नाहीत, हे मी स्पष्टपणे सांगते, कारण आम्ही आमचं राजकीय करिअर करण्यात केलेलं आहे, आम्ही करतोय, आम्हाला राजकारणाचा थोडाफार अनुभव आहे आणि समाजकारण करून आम्ही राजकारण करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे कुणाची बॉसिंग किंवा काही आम्हाला ते शक्य होणार नाही, तर माफ करा, कदाचित हा विषय भरकटत असेल, पण मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती असल्यामुळे कदाचित अपयश पण मला जास्त येतं. आपण ते समजून घ्या. ह्या आपल्या संघाच्या नवीन कार्यकारिणीला मी शुभेच्छा देते. थोडक्यात जे सांगायचं झालं की इथे फोटो वाढत चाललेत. मला वाटतं मी 2017, 18, 19ला मला कुणबी युवाने एक पुरस्कार दिला होता भावी आमदार म्हणून, आणि मामी भुवडांचा फोटो इथे लावला तर बरं होईल, कदाचित एखादी मामी भुवड तयार होईल. होय की नाही माधव साहेब? एखादी मामी भुवड तयार व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती आणि आपण कदाचित त्यांचा एखादा फोटो लावला आणि आपल्या संघात मातृसत्ताक जरी बनवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला यश येईल. कारण शेवटी आता आमची नवरात्री आलीच आहे आणि ह्या नवदुर्गांना आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या पण शुभेच्छा देते, कारण याच्यानंतर आपली भेट होईल नाही होईल. सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी विजय रथ ओढण्यासाठी नवगणे साहेब, मणे साहेब आणि आपण सगळ्यांना सहकार्य कराल अशी अपेक्षा करते. आणि 104व्या वर्धापन दिनाच्या कुणबी समाजवादी संघ मुंबईच्या 104व्या वर्धापन दिनासाठी कुणबी महिला मंडळ मुंबई शाखा आणि मध्यवर्ती महिला मंडळाच्या वतीने आणि आमच्या तयार होणाऱ्या वाडा शाखेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. कुणबी समाज संघाचे संस्थापक माळीगुरुजी, लोकनेते पेजे साहेब, दानशूर नेते वाघेशेठ, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, बळीराजा या सर्वांना विनम्र अभिवादन. विचार मंचावर उपस्थित आपले नवीन संघाध्यक्ष नवगणे साहेब आणि सरचिटणीस वडे साहेब, राजाभाऊ कातकर साहेब, सर्व आदरणीय मस्कर साहेब, सर्व आदरणीय विचार मंचावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. खरं म्हणजे मोडे साहेबांनी सगळं सांगून टाकलं, तर माझ्याकडे बोलायला काही ठेवलं नाही. आता त्यांना फुलवाडी विषय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. कुणबी समाज संघ मुंबई या संस्थेचे संस्थापक कैलासवासी माळी संघाचे संस्थापक होण्याचे माळेपती, समाजाचे दानशूर नेते पांडुरंग वाघे, समाजाचे आधारवड अण्णासाहेब पेजे यांच्या पवित्र स्मृतीचे अभिवादन करून आज या 104 वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित संघाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल नवळे साहेब, संघाचे उपाध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संघाचे संस्थापक माळीगुरुजी, संघाचे दानशूर नेते पांडुरंग शेठ वाघे, समाज नेते, आपल्या समाजाचे आधारवड शामराव पेजे, या सर्वांना चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आज
नव्यानेच संघ अध्यक्ष म्हणून डायरेक्ट या सभागृहाला सामोरं जात असताना